नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थी एक महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे, ज्याच्यामध्ये DRDO हे 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाकरता आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्याकडून अप्रेंटिसशिप या पदावर अर्ज मागविण्यात येते। मित्रांनो, चला तर मग याच DRDO विषयी आज थोडंसं आपण जाणून घेऊया। हैदराबाद या ठिकाणी यांचं लोकेशन राहणार आहे। या लोकेशनवर तुम्हाला अप्रेंटिसशिप या पदाकरता अर्ज मागविण्यासाठी जाहिरात आलेली आहे। मित्रांनो, तर यामध्ये जर बघितलं आपण तर बघा, या ठिकाणी एक ग्रॅज्युएशन अप्रेंटिसशिप आहे आणि एक टेक्निशियन अप्रेंटिस आहे। हे दोन जर बघितले या ठिकाणी तर डिप्लोमा किंवा डिग्रीवाल्यांसाठी हे जाहिरात राहणार आहे। पण महत्त्वाचं जर या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी 3 नंबरला बघा, ट्रेड अप्रेंटिसशिप आहे, म्हणजेच आपले जे ITI पास प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्यासाठी। तर यामध्ये आपण ट्रेडचा जर विचार केला मित्रांनो तर बघा, फिटर आहे, वेल्डर आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, मेकॅनिक डिझेल आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे, इलेक्ट्रिशियन आहे, त्याच्यानंतर कोपा असा एक ट्रेड या ठिकाणी आहे। असे टोटल 120 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। मित्रांनो बघा, याचं जर स्टायपेंड जर या ठिकाणी आपण बघितलं तर स्टायपेंड बघा, ॲज पर गव्हर्नमेंट रूल्सनुसार या ठिकाणी पेमेंट राहणार आहे। मित्रांनो, अंदाजित जर या ठिकाणी आपण बघितलं तर 7:30 ते 8:30च्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पेमेंट भेटून जाईल। या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म करावे लागणार आहे। याच्या अधिक माहितीसाठीच तुम्हाला या ठिकाणी यांची जी DRDOची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण तर बघा, ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन असे दोन जे आहेत, तर ग्रॅज्युएटसाठी या ठिकाणी BE BTech वगैरे आहे। त्याच्यानंतर खाली टेक्निशियन अप्रेंटिससाठी डिप्लोमा इन जो काय तुमचं मेकॅनिकल केमिकल वगैरे असेल ते या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। पण या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे ट्रेड अप्रेंटिस विषयी। तर या ट्रेड अप्रेंटिसचा या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो तर ही 4 नंबरचा कॉलम या ठिकाणी आपल्याला लागू राहणार आहे। तर बघा, ट्रेड अप्रेंटिससाठी तुमच्याकडे फॉर्म भरण्याचं असेल तुम्हाला या अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे। या रजिस्ट्रेशनमध्ये तुमची प्रोफाईल 100% होऊन तुमची eKYC असणं या ठिकाणी गरजेचं आहे। मित्रांनो, जर तुमची या ठिकाणी 100% प्रोफाईल असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट ID दिलेले, त्या इस्टॅब्लिशमेंट ID तुम्हाला सर्च करून तुमचा या ठिकाणी जर बघितलं आपण रिसर्च सेंटर इम्पार्ट असं या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या सेंटर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। या ठिकाणी जो तुमचा वय आहे मित्रांनो तर ते बघा 18 वर्षाच्या पेक्षा कमी नसायला पाहिजे। जर या ठिकाणी जर बघितलं तर 1 ऑगस्ट 2024ला तुम्हाला 18 वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे। जर तुमच्या या ठिकाणी जर कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही। या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म जर करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर पद्धतीनं तुमचं जे काही कॉलेज आहे ते तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 2022, 2023 आणि 2024 या इश्यूशनमध्ये पास होणाऱ्या कॅन्डिडेटसाठीच या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे। याच्यानंतर जर कोणी या ठिकाणी पासआउट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। सिलेक्शन जर या ठिकाणी बघितलं टोटल या ठिकाणी मेरिट बेस राहणार आहे, त्यासोबत इंटरव्ह्यूसुद्धा या ठिकाणी राहणार आहे आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघितलं जो काही शॉर्टलिस्ट राहणार आहे मित्रांनो ते तुमच्या ईमेल IDवर या ठिकाणी प्रकाशित देण्यात येणार। त्यानंतर या ठिकाणी जे काही सिलेक्शनची प्रक्रिया आहे ते तुमच्या ईमेलवर देण्यात येत असल्यामुळे तर तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी आपला ईमेल चेक करत राहणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी जर उशिरा जर मेल भेटला तर या ठिकाणी हा DRDO रिस्पॉन्सिबल राहणार नाही। या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता मित्रांनो तर या ठिकाणी जर बघितलं ओरिजिनल अँड सेल्फ अटेस्टेड कॉपी डॉक्युमेंट जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे ते खालीलप्रमाणे ओरिजिनल आणि सेल्फ अटेस्टेड या ठिकाणी तुम्हाला नंतर द्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर बघितलं साइन प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन, ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता त्याची ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर 10th मार्कशीट आणि सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। जर कोणी BE BTech किंवा ITI जर या ठिकाणी केलं असेल तर त्यांची मार्कशीट, त्याच्यानंतर त्यांचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर डिग्री डिप्लोमा असेल किंवा ITI असो ITIचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। जर कोणाला कास्ट सर्टिफिकेटमध्ये फॉर्म भरत असेल तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कोणी PWD मध्ये फॉर्म भरत असेल तर त्यांच्यासाठी PWD या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण फोटो ID प्रूफसाठी या ठिकाणी पॅन कार्ड, वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अशा पद्धतीने या ठिकाणी जे गव्हर्नमेंटने दिलेले आहे ते या ठिकाणी लागणार आहे। त्यासोबत आधार कार्ड कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्यासोबत या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता त्यावेळेस तुमचा आधार सीडिंग बँक पासबुक या ठिकाणी तुम्हाला त्याची पावती या ठिकाणी घेऊन जावं लागणार आहे।